तर राज्यसभेच्या खासदारकीसाठी सुनेत्रा पवार की भुजबळ याचा फैसला उद्या सकाळपर्यंत होणार आहे। आजच्या बैठकीत सुनेत्रा पवारांच्या नावावर एकमत झालं होतं, पण ऐनवेळी भुजबळांची कशी एंट्री झाली पाहूयात। राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार की छगन भुजबळ यावर अजित पवारांची राष्ट्रवादी पेचात पडली आहे। अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंमध्ये तासभर बैठक झाली। बैठकीत सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं, पण त्याच वेळी भुजबळांचा फोन आला। राज्यसभेसाठी आपणही इच्छुक असल्याचं भुजबळांनी सांगितल्याचं सूत्रांकडून समजतंय। त्यानुसार पुन्हा अजित पवार आणि तटकरेंमध्ये चर्चा झाली आणि आता सकाळपर्यंत नाव निश्चित होईल। तसं तर तटकरेंची पत्रकार परिषद राज्यसभेचा उमेदवार घोषित करण्यासाठीच होती, पण ऐनवेळी भुजबळांची एंट्री झाल्यानं घोषणेला रात्रभर लांबवण्याचं ठरलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी जागा आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्या उमेदवार या संदर्भातला अधिकृत मी स्वतः घोषित करेन। पण चर्चा जी आहे की सुनेत्रा पवार यांना उद्या सकाळी उमेदवार घोषित केला जाईल। फेब्रुवारीतच राज्यसभेच्या निवडणुका झाल्या होत्या। त्यात प्रफुल्ल पटेलांचा राज्यसभेचा कार्यकाळ शिल्लक असतानाही नव्यानं त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि ते निवडूनही आले। त्यामुळे आधीच्या रिक्त जागेवर आता निवडणूक होत असून त्या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार आणि भुजबळांमध्ये स्पर्धा असल्याचं कळतंय। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळे विजयी झाल्या। सुप्रिया सुळेंना 7,32,312 मतं मिळाली, तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना 5,73,979 मतं मिळाली। तब्बल 1,58,333 मतांनी सुप्रिया सुळे विजयी झाल्या। बारामतीत लोकसभेत पराभूत झाल्यानं राज्यसभेवर सुनेत्रा पवारांना खासदार करा असा एक मतप्रवाह अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहे। तर खासदारकीसाठी छगन भुजबळ सुद्धा आग्रही आहेत। लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून दिल्लीतल्या भाजपच्या श्रेष्ठींकडूनच माझ्या नावाची चर्चा होती असं भुजबळ म्हणाले होते। मात्र नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेनं न सोडल्यानं भुजबळांना तिकीट मिळालं नाही। तिकिटासाठी माझा आग्रह नव्हता, मला तिकीट द्या, मागणी सुद्धा नव्हती। परंतु महायुतीची जी चर्चा दिल्लीमध्ये झाली तिथल्या वरिष्ठ नेत्यांबरोबर सगळ्यांची, त्यावेळेला अचानक माझं नाव त्यांनी पुढे आलं। माझ्यापुरतं मी हेच सांगेन की जो निर्णय ते देतील तो मला मान्य आहे आणि महायुतीसाठी आम्ही सगळे एकजुटीनं काम करणार। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट, बड़े आराम से। एकीकडे पत्नी आणि दुसरीकडे पक्षातले ज्येष्ठ नेते असं धर्मसंकट अजित पवारांसमोर आहे। आता कोणाची निवड होऊन राज्यसभेची खासदारकी कोणाला मिळेल हे पुढच्या काही तासात कळेलच। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट, बड़े आराम से। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।